Dear student, listen here. Question number 4. Question number 4. Write the numerator and denominator of each of the following fractions. काय सांगितलेलं आहे की खाली जे दिलेले अपूर्णांक आहे त्यांचे अंश आणि छेद ओळखायचे आहे. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जी रेष आहे ते रेषेच्या वरचा जो अंक असतो त्याला म्हणतात अंश म्हणजेच न्यूमिनेटर, आणि रेषेच्या खालचा जो असतो छेद त्याला म्हणायचं डिनॉमिनेटर. ठीक आहे. आता पहिला आहे बघा, त्याच्यामध्ये लक्ष द्या, बोट ठेवा. 3/7 3/7. तर त्या रेषेच्या वर किती आहे? 3. रेषेच्या वर किती आहे? 3. मग तो 3 झाला अंश. अंशला आपण काय म्हणतो? न्यूमिनेटर. त्याचं स्पेलिंग त्या ठिकाणी लिहायचं आहे 3च्या पुढे NUMERATOR. ठीक आहे. आता त्या रेषेच्या खालचा अंक कोणता आहे? 7. तो झाला डिनॉमिनेटर. तो काय झाला? डिनॉमिनेटर. त्याचं स्पेलिंग त्या 7च्या पुढे लिहायचं आहे, किंवा डिनॉमिनेटर लिहून पुढे बाण मारायचं आहे आणि बॉक्समध्ये 7 लिहायचे. लक्षात आलं तुमच्या? आता दुसरं बघा, 8/11. 8/11. रेषेच्या वर काय आहे? 8. मग 8 झाला अंश. अंश आपण कशाला म्हणतो? अंशाला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? न्यूमिनेटर. शाबाश. आणि रेषेच्या खाली छेद 11. मग 11 झालं डिनॉमिनेटर. लक्षात? याप्रमाणे ते 5-6 उदाहरणं आहे ते तुम्ही समजून घ्यायचे, आणि यावर आधारित स्वतः अजून 10 उदाहरणं तुम्ही वहीमध्ये लिहायचे, आणि त्यांचे अंश आणि छेद म्हणजेच न्यूमिनेटर अँड डिनॉमिनेटर हे आपल्या वहीवर लिहून फोटो काढून आपल्या ग्रुपवर टाकायचे. लक्षात आलं? आता तिसरं आहे बघा, 4/5. 4/5. मग अंश किती झाला? 4. म्हणजे रेषेच्या वरचा जो आहे तो झाला 4 न्यूमिनेटर, आणि रेषेच्या खालचा जो आहे 5 तो आहे डिनॉमिनेटर. ओके. 4th नंबर 7/13. 13. 7/13. मग 7 काय झाला? अंश. 7 काय झाला? अंश. न्यूमिनेटर. आणि 13 छेद. 13 काय झाला? छेद. ओके. लास्ट बट वन, 2/9. 2/9. मग 2/9 मध्ये काय दिलेलं आहे बघा? 2/9 मध्ये रेषेच्या वर आहे 2. रेषेच्या वर काय आहे? 2. मग तो झाला अंश, न्यूमिनेटर, आणि रेषेच्या खाली आहे 9. तो झाला छेद, डिनॉमिनेटर. आता लास्ट आहे बघा 5/8. 5/8. 5/8 जो आहे त्याच्यामध्ये न्यूमिनेटर आहे रेषेच्या वरची संख्या 5, आणि डिनॉमिनेटर आहे रेषेच्या खालची संख्या 8. म्हणजेच 5 झाला अंश आणि 8 झाला छेद. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता हे 6 उदाहरणं दिलेले आहे, हे मी तुम्हाला समजून सांगितले. हे तुम्ही जसे तसे वहीवर सोडवा. अंश आणि छेद व्यवस्थित न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर लिहून त्याच्यापुढे बॉक्स तयार करून त्या बॉक्समध्ये तो अंक लिहायचा, आणि याच्यासारखे या आधारावरच तुम्ही स्वतः 10 उदाहरणं मनाने लिहायचे आणि त्याचे अंश व छेद लिहायचे. ओके. समजलं? सगळ्यांना समजलं? ओके. आता त्याच्याच खाली बघा, मिक्स्ड फ्रॅक्शन. पेरू जे आहे, पेरू सध्या आपल्याला मार्केटमध्ये पेरू मिळतात ते बघा, त्याचं आहे 3 गव्हाज हॅव टू बी शेअर्ड इक्वली बिटवीन 2 people who can do this in 2 ways. काय सांगितलेलं आहे की यामध्ये 3 जे जांब आहे ते तुम्हाला 2 मुलामध्ये वाटायचे आहे. 2 मुलामध्ये वाटायचे. तर ते कसे वाटसाल? तर या ठिकाणी ते दिलेलं आहे बघा. 2 पद्धती काय आहे की त्या तिन्ही जे जांब आहे त्याचे सारखे 2-2 भाग करायचे आणि द्यायचे. दुसरी मेथड आहे 3 आहे ना, मग एकाला 1 पूर्ण द्या, दुसऱ्याला 1 पूर्ण द्या, आणि तिसरा जो आहे तो अर्धा करा. ही पद्धत एकदम व्यवस्थित आहे. दुसरी इथं दिलेलं आहे बघा, ते तुम्ही जसं वहीवर सोडवा.
समजून घ्या. या आधारावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून उदाहरणं पाहू. तुम्ही पेज नंबर 55वरचं क्वेश्चन नंबर 4 मी आज घेतलं ते करायचं आहे. आणि मिक्स्ड फ्रॅक्शनमधलं जे आहे जसं तसं लिहायचं आहे. आकृती काढण्याचा प्रयत्न करा, जास्त काही त्याला वेळ लावू नका. आणि त्याच्या खालची जी माहिती आहे ती सुद्धा जशी तशी लिहा. समजलं सगळ्यांना? थँक्यू.